मतदार याद्यांमधील घोळ, त्यावरून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुका, त्यानंतर एक मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर आला, तो म्हणजे दुबार मतदारांचा। याच मुद्द्यावरून आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोगाने काय खबरदारी घेतली हे सांगितलं। मात्र त्यानंतरही राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या। याचाच आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे आणि बोगस मतदान त्यांना वगळावं लागतील तरच निवडणुका होतील, अन्यथा होणार नाही। मतदार याद्यांमधील घोळावरून विरोधक निवडणूक आयोगाच्या खांद्यावरून भाजपवर निशाणा साधत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025, शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 डिसेंबर 2025। जेवढी उत्सुकता मतदान आणि निकालाच्या तारखेची होती, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्सुकता ही दुबार मतदारांबाबत आयोगानं काय तोडगा काढलाय याचीही होती। डबल स्टार, होय डबल स्टार, दुबार मतदारांना हुडकून काढण्यासाठी निवडणूक आयोगानं शोधलेली शक्कल। आता हे डबल स्टार प्रकरण आहे तरी काय, तुम्हीच ऐका। ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही, म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे। संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार मतदान झालं का या प्रश्नावर राज्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर देणं टाळलं। काही मतदारांचा पत्ता हा सुलभ शौचालयाचा असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता। त्याबाबत पत्रकारांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांना छेडलं असता त्यांची काय अवस्था झाली होती तुम्हीच पहा। तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, मला परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। चला बसला असताना सही घेतली काय? सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली याच्यावर तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे। भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ते भारत निवडणूक आयोगाचे। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा संताप व्यक्त केला। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। 100% खात्री पटली की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। मतदार याद्यातील घोळावर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा काय उपयोग? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय?
पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन. राज ठाकरेंप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांनी देखील दुबार मतदारांवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी, याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही. कळणार कसं, कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष, हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील. निवडणूक आयोग हे संभ्रमित आहे. त्यांना नक्की काय करायचं याचं त्यांच्याकडे नक्की माहिती दिसत नाही आणि दुबार मतं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत जी वाढलेली मतं आहेत ती वाढलेल्या मतांच्यावरही ऑब्जेक्शन सादर ऑनलाईन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अनेकांनी महाराष्ट्रात घेतलेले आहेत. माझी मागणी आहे की 1 जुलैचा बेस हा हट्ट निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने सोडावा. आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा युजर नेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहेत. त्यामुळे एव्हानाच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती. आता 2 तास काय 3 स्टार कशाला देताय, एकंदरीत सगळा हा कारभार 10 नंबरी आहे, एवढं मात्र खरं. आता हे सगळं झालं गल्लीतलं म्हणजेच राज्यातलं. तिकडे दिल्लीत देखील मतदार याद्यातील घोळावरून नाट्य पाहायला मिळालं. अरविंद सावंत आणि अनिल देसाईंच्या नेतृत्वातील विरोधकांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर आयुक्तांची आज भेट घेतली. सकाळी पहिल्यांदा निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी शिवसेना, ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस अशा सर्वपक्षीय नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. सगळ्यांना भेटण्याऐवजी केवळ दोघांसोबत चर्चा करू असं आयोगातील अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. परंतु हे सर्व नेते एकत्रित भेटीवर ठाम राहिले. अनिल देसाईंनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एकत्र भेटायला येऊ देण्याची विनंती केली. अखेरीस दुपारी 2 वाजता हा तिढा सुटला आणि सर्व पक्षीय विरोधी नेत्यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांसोबत भेट पार पडली. एकीकडे विरोधकांनी मतदार याद्यातील घोळांचा मुद्दा उचलून धरला तर सत्ताधाऱ्यांनी वोट जिहादवरून विरोधकांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय. यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही. सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात. शेतकरी, विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी, आता मला आश्चर्य वाटतं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील, ते सर्वात दुर्दैव आहे. पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत. आमचं तेच म्हणणं आहे, आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही. आशिष शेलारांना कोणी विचारत नाही. त्यांचं मुंबई अध्यक्षपदसुद्धा गेलं आहे. त्या MCAमध्ये सुद्धा त्यांना कोण विचारत नाही. त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलं आहे, त्या खात्यात पण काय दम नाही. या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झालेत आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात. सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलत आहेत. हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सत्ताधारी असो किंवा विरोधक, दोघांनी आपापली शस्त्र परजली आहेत. मतदार याद्यांमधल्या घोळाच्या आरोपांची तलवार आणि वोट जिहादच्या मुद्द्यांचे बाण यांच्यात जोरदार घमासान होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.